अख्खं कुटुंब मिळून एका सुनेला सुखी ठेवू शकत नाही आणि तेच कुटुंब एका सुनेकडून अपेक्षा करतं की तिनं सगळ्याला सुखी ठेवलं पाहिजे. काय देवा तुझा न्याय आहे रे. बया 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 काय म्हणायला लागलीस ग? इतका वेळ लागते का कपडे वाळू घालायला? किती वेळ झाला मी मध्येच वाट बघायला लागले. आता येईल मग येईल आणि कुणाला बडबड करायला लागली होतीस होय ग? हा कपडे वाळू घालत होते मी. इतका वेळ असते का अगं मी अजून जेवले नाही की. आता गोळ्या खाल्ल्या तर मला मरणाची भूक लागली. कधी जेवाय द्यायचंय का मारतीच उपाशीच मला. आताच येणार होते मी आतमध्ये कपडे वाळू घालून येणार होते तुम्हाला जेवायच देणार होते मी. लय बोलायला लागलीस का चुरू चुरू नक्कीच गुरु? हा काय वहिनी तुम्ही काम करायला लागला अहो आहे का काय कपडे वाळू वाळू घाल काय काय बोलायला लागला होता वा? नुसतं तुम्हाला काम नकाच वाटत नाही नुसतं आहे का कुठून मेकअप करावं आणि का ऑनलाईन कपडे मागावं तेवढंच वाटत आहे तुम्हाला. आणि काय ती लिपस्टिक लावली या काय तोंडावर तसलं पावडर थापलं या. अगं जरा सुनासारखं राहत जा. काय घाली ते असलं आबरण जरा साड्या बिड्या घालाव्या. अगं तिला कामाचं नग वाटत आहे ग. काम करणारी नसती तर तिनं पटापटा काम केलं असतं. हा तिला लाली लिपस्टिक लावायला बुचुडा आंबाडी बांधायला मात्याला इथं वरी हा ती तसले ड्रेस घालायला एवढं द्यावं बघ तिला. बाकी दुसरं काही नाही मग. आणि बघा किती आकडे तर काय काढले तर. हा मग आता माय चिंद्रीवाणी ना घेऊन लेकराचे डबे केले का? लेकराला शाळेत पाठविले अहो, का? काहीच नाही. काय माहिती दिवसभर काय करीते. अहो 2-3 तास झाले मला अजून जेवाय नाही. कपडेच धुवायला लागली कपडे धुवायला लागली. अशा कशी तरी जगाच्या वेगळे कपडे धुवायला लागली की माय. त्या स्वयंपाक करून ठेवलाय मी डबे दिलेत सगळं केलंय फक्त फरशी राहिली होती आणि धुणं वाळून घालून झाले. आता भांडीच आणणार होते जेवायचे. घरातलं सगळं काम जशाला तसं पडलंय. मरणाच्या जाया झाल्यात अजून घर साफ नाही केलं. मरणाचे भांडे घासायचे राहिले तर ते 4 कपडे घेते या टुरुक टुरुक तिथं अर्धा 1 तास धुईत बसत या. तर इकडे घरामध्ये कुणी मरणा का वाचू का नाही वाचू त्याचा काय तिला फरक पडतय. नुसतं मेकअप द्या आणि मोबाईल द्या चिवडायला आरामशीर राजावणी राजा राणीवणी झोपायला द्या हिला. मला की काम करते कशाचं काम करते ग? अगं या घरामध्ये जाळ्या असलेल्या चांगला नसतंय ग. कधी तर तुझ्या जाळ्याला कराय हात तर नाही लागला. बघ बरं माझी लेक कशी आहे हा. तिचा हात पुरत नाही. लहान बाळ आहे ते जाळ्या नाळ्या काढायच्या कुठं बघत आवा. आता काम कोणते होईना गेले जाळ्याला कावा हात लागावा. बाळाच्या काम तशा तोड वाचून पडले सगळं तर काम करते मी. हाय वहिनीला काहीच काम नका वाटत या नुसतं आहे का आरामशीर झोपू वाटत या. करायले नाही मीच करायले ना सगळं. आधी भांडे घासायचे होय ग. आता जेवण करून सगळेच घातले असते ना भांडे मी. आधी फरशी कोणी पुसायची झाडू कावा मारायचा या. धुणं लेकराला शाळेतून आणाय कधी जायचंय. धुणं झालं असतं तुमचं जेव्हा तुम्हाला जेव्हा वाढलं असतं तुम्ही गेले असते ना तिकडे फरशी ती करून सगळं. बया मला तुला उत्तर देतेस का होय ग? काय बोलता वहिनी जेवायला पटत आहे का? उलट बोलायचं. अहो माय मावशी सकाळी चहा पिलेला आहे त्याच्यावर अजून जेवण नाही. मी ती बीपीची गोळी खाल्ली या. आता काय सांगावं माय. आता कुठवर सांगून सांगून जीव माझा बी आंबट वडीवानी आंबट चिड झाला या. एखाद्या आता दिवशी सांगायची सकाळी सुद्धा उठायला अपेक्षा लागली. राहिली नाही माझी काही. हे आता असं खरं बोलू सांगायचं बोलू. म्हणलं की अहो बोलू बोलू हे सगळं काम हिथून तिथून धमाका पडलेला आहे कामाचा जशाला तसा. काय तिला वाटत नाही. सगळे हे कपडे असले घालावे काय जुळणा घातल्यावरी कवा साडी घालू नाही कवा जम्पर घालू नाही अंगात. कसं किती सांगावं किती नाही. सगळं घ्या. आम्ही अर्ध्या घरातला स्वयंपाक करायचा लेकरायला घ्यायचं माणसाला जेवायचं तरी हिचं काय बाय पानं हालत नाही कुठलं पटकन कामाचं. तिच्या काय जीवाला घाम येत नाही. कोणी करा नाही करा काही फरक पडणार नाही. आणि बोलायला पण अशी खाली मान घालून बसत या. काय करायचंय खाली मान घालून बसून काय उपयोग आहे. आता तुम्हाला बोललं की तुम्ही म्हणतात उलट उत्तर दे शांत बसतं तर म्हणतात मान खाली घातली. नेमकं करायचं तर करा. काय करायचंय माणसाने. बघा बघा कशी चुरू चुरू बोलती चुरू चुरू नक्कीचा गुरु. काय कामधंदा केलाय तुम्ही वहिनी? जसा तसा राडा पटा दिसायला लागला या. काय सगळं हिथून तिथून सगळं घरची तसंच सुद्धा आहे. पुसली नाही अजून नुसतं कपडे नाही का हात लावायला लागला. म्हणजे काय करावं का आम्ही हा? सांग बरं काय करावं का आम्ही? सकाळी मी लवकर नाही उठायचं. माझी म्या उठायचं माझं आंघोळ पाणी करायची देवपूजा करायची आणि कब्बर चहा करून उकळून प्यायचा. ही चहा सध्या करून द्यायची अपेक्षा नाही पियाला. ते आपल्या आपल्या हातानच करून प्यायचं खायचं आपल्याला तरी गरज आहे. हिचं काही उठणं होत नाही. पोटाचं खळग भरायचंय आणि आपल्याला. पुन्हा दुपारी मस्त उठायचं आई, आणि दुनिया पुन्हा तर असली थोडंसं आहे. काम करायचं.
आणि त्यालाच माझं कमर गेलं, माझे मानकुळ गेलं, माझा हात गेला, माझा पाय गेला. हे आपल्यालाच गरज आहे सगळी करायची. आणि सकाळी लेकरं बी उठले की मी घेणार त्या लेकराला खाऊ पिऊ घालायचं, सगळं करायचं. सगळे माझे आई बाई उठत नाही. माझ्या आता मी हिला जरा आरामाला आणलंय तर सकाळी माझं लेकरू घर पुसायला लागलं. काय करावं मग आता? करावंच लागतंय. केल्याशिवाय भागत आहे का? बसून भागतय का? हा काय काम करीत म्हण मलाच करायचंय. उलट उत्तर देते लय जिबाळ वाढलंय हिचं. अहो आई सगळं करायला ना आता तुम्हीच सगळं काय करतात तुम्ही सांगा बरं मला नेमकं करताव तरी काय तुम्ही काय करता सगळं मीच करते ना हळूहळू का ना मीच करते ना ही केलं ती केलं काय केलं तुमच्या लेकीनं काय केलं म्हणजे लय तुझे जिबाळ वाढले का होय गा माझी लेक काय करीत नाही का तुला अशी 10 दुपारा उठून पळा तुला खायला पिला थांब आता उद्यापासून आम्ही सगळं काम करताव धुण्या करताव भांडे करताव स्वयंपाक करताव फरशी बिरशी सगळं आम्हीच पुसून घेताव गा कचरा आम्ही सून करून आणली लेकाला आमच्या घरामध्ये परनून परनून नवीन येली गाय आणि खांद्यावर वासरून पंढरीला जाय. नाही बघा वहिनी तुम्हाला आधी सांगायला बाय मला वाटलं सोयरीक जुळवणार लय चांगलं असल. काय खरं असतंय तसलं खाऊजी असते तसले. हाय म्हणलं नात्यातली जरा लागती जवळचीच करावी तर माझी नात्या तिथं डोक्यावरच बसायला लागली या. तुम्हाला थोडा सुद्धा उशीर झालेला जमत नाही तुम्हाला सगळं नाही नाही जमत. जमत वाटतंय. आमच्या घरामध्ये अजून कोणी उशीर केलेला नाही सगळ्याला टाइम टू टाइमच लागतं या. मला सांगा तुम्ही काय करतात सकाळी उठते चहा पाणी मी करते तुम्हाला वेगळा चहा लागते बिना साखरेचा ह्यांना साखरेचा चहा लागते ती मी करते लेकराचा टिफिन डबा असते ती टिफिन डबा करते तुम्हाला नाश्ता वेगळा असते ह्यांना नाश्ता वेगळा असते ज्यांना कोण कोण आंघोळीचं आहे त्यांना कोणती कोणती साबण लागते परत त्याच्यामध्ये फरक आहे ती सगळं मी देते टाळविली देते आंड्रेविली देते तुमच्या साड्या तुमच्या ब्लाऊज सगळं मी बघते धुणं धुतल्याला सगळं मी ठेवते तिथं काढून परत तुमच्या हातामध्ये देते भांडे धुणं फरशी सगळं मी करते काय करतात तुम्ही कवा काय केलं तुम्ही आणि मला सांगायला लागला तू ही करत नाहीस ती करत नाहीस ह्या टायमाला उठतीस त्या टायमाला उठतीस मग आम्ही तुला कशाला आणले घरामध्ये काही नसतं आईचं खायला हा? का तर थांब घरामध्ये एक बंगाई मानते मी माझ्या रात्री लेकाला आल्यावर म्हणते माय तुझ्या बायकोला जरा एक बंगाई आण मी तिथं जरा खेळ ठुकून तिथं बंगाई मानते आणि पुन्हा येता जाता काम करत झोका देते. इकडे गेलं की झोका द्यायचा इकडे काम करायला आलं की इकडून द्यायचा दोन्हीकडून झोका द्यायचे सगळ्यांना बर का सांगितलं नाही माणसाला प्रत्येकानं झोका द्यायचा. त्याच्याशिवाय कामच काय आम्हाला दुसरं झोका देतात आता काय करावं आता काय नाही तुझं लय जिबाळ वाढलंय का जरा तुला जरा मोकळी सोडली की तू आता काय नाही हात बरं जीभ लांबती जरा मधून कातरून घ्यावी लागते का काय की मला थांबत तुला बघायला लागते. केलं तर काय केलं म्हणा जा नाही तर मी जाते माहेराला 2-3 महिने करा तुम्ही कसं करता बघते मी काम आहे का कधी पण हात मोडले तर बघायला मग हात मोडलेत का पाय मोडलेत मग तवा मी माहेराला गेल्यावर आम्हाला हात नाही पाय नाही डोळे नाहीत का आम्हाला तोंड किती नाही वाजाय तुमचा नाश्ता होतंय आणि किती वाजाय तुमचं जेवण होतंय हे सगळं बघते सारखा मी. नाश्ता होतंय कळलं का अगं बघ माझी लेक किती पटापटा काम करीते यार करती ना लय करती आणि नाही केलं म्हणून काय झालं अगं 3 महिने झाला तिला अगोदर सांभाळायला लागले का सासू कुरबुर करायला लागली म्हणून मी माझ्या लेकीला इथं आणलंय कळलं का बरं डोळ्याच ही चोळ ती चोळ आणि वरून माझ जरा एक दिवस लवकर उठली आणि काम केलं माझी कंबरच गेली माझं मनकुळच गेलं माझं हातच गेलं माझा पायच गेला आणि पुन्हा राजा राणीवाणी झोपून राहायचं सगळं काम आम्हीच करायचं. हा तुमची लेकी तर का म्हणून आली आहे 3 महिने झालं ना तिची सासूची कुरबुर चालू आहे म्हणून आली ना ती हा मग आलेच की मग दुसऱ्याची बी लेखच असेल ना तुमच्या इथं नांदायलेली काय बोलू नको तुला नीट सांगायला लागले कधी बी टोचतच असते हो स्वतःच्या जीवाला हा टोचू दे आम्हाला टोचू दे तुला आधी तू सुखीच राहा आणि पुन्हा खाली मान घालून बसायचं. अगं नरड दुखायला लागलं मग नरड तुला बोल तरी तुला अक्कल ही नाही गेली कुठं अक्कलीचा पता ही नाही गेला वहिनीला काहीच कळत नाही सांगू तरी आहे का किती सांगावं नाके लवत जीव येते या. काय झालं माहिती तुम्हाला आणि वरून माझ्या डोळ्याला हात लावली. माय सगळ्याच काय मला होईल हा बया रडू यायला लागलं मुळू गावाचं घरात म्हणतात माय जानबाई गावाचं नाव गिरवली आणि रडून जिरवली. त्यालाच म्हण मग गाय गोरतनाला जळत पाणी आंघोळीला झालंय बघा ह्याव का काय सांगा काय नाही आता करायचं नवऱ्यासमोर. राहिलं नाही ह्या कली योगाला
आपलं जे आहे ते खरं आहे म्हणायचं आणि चलत राहायचं. अहो मावशी तुम्हाला माहिती आहे का हा. अहो रात्रीच्याला नवरा आला होय. की उगाच त्याच्यासमोर रडून दाखवायचं. तुमची लेक का म्हणून इथं आली आहे? का म्हणून म्हणजे हा? तुला काय म्हणजे लेकीचं वजन व्हायला लागलंय का? 3 महिने आली आई काय राहणार नाही इथं. पण कशासाठी आली? कारण का आहे? येऊ द्या हो, मी म्हणत नाही ना काय येऊ म्हणून, त्यांचं पण घर आहे, पण कारण काय आहे का ते आले तिथं? तिथे सासू तिला चिडचिड करायला लागली म्हणून मी माझ्या सध्या लेकीला जाऊन आणलंय. कळलं का? त्यांची सासू चिडचिड करायली, मी बी कोणाची तरी लेखाच असेल ना. मग आजची की तुझ्या मायला इथं नेऊन इथं येऊन नेलं आहे ना का तुला होय का? का आम्ही सोडावं? मी तुमच्या लेकीवाली सासरी माहेरी कुरकुर करत नाही, सांगत नाही इथलं तिथं. कळालं का? ही गोष्ट जरा ध्यानात ठेवा. मी अपमान करत नाही माझ्या सासरच्यांचा तिथं. मला ती पण एक सून आहे का? तुम्ही पण एकेकाळी सून होता होय. तुला लय बहिणीचं वजन व्हायला लागलंय का? हा? बहिणीचं वजन आहे, पण मी काय म्हणतो ती पण सून आहे, तू पण एकेकाळी सून होतीस. ती पण सून एकमेकीला सांभाळून घेणं ही मेन गोष्ट असते, कळलं का? मग सांभाळूनच घेतो नाही तर काय करतो? बघा काट्या घालायला बघा, लागला होता. मावशी बघा हा? बायकोचं ऐकून हे आता बायला आणि बहिणीला असं- उरपाट बोलायला लागलाय. तिला आजपासून कोणी काय बोललं तर माझ्या बरं वाईट ना. चल का घरामध्ये. बरं जमलं गड्या. कसं पुन्हा बघता मग आम्ही बी